नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिल्पा तांडेल मॅडम. तुमच्या कुमार भारती पुस्तकातील विभाग 3 हा स्थूलवाचनावर आधारित आहे आणि या स्थूलवाचनावर एकूण 6 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये एकूण 3 प्रश्न दिले जातात आणि त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. तुमच्या पाठ्यपुस्तकात स्थूलवाचनाचे एकूण 4 पाठ समाविष्ट केले आहेत. त्यापैकी आज आपण स्थूल वाचनाचा पहिला पाठ बालसाहित्यिका गिरिजा कीर हा अभ्यासणार आहोत. बालसाहित्यिका गिरिजा कीर या स्थूल पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. यांचा जन्म 18 जानेवारी 1945 साली झाला. डॉक्टर विजया वाड या एक प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका म्हणून मराठी रसिकजनांत सुप्रसिद्ध आहेत. त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या 9 वर्ष अध्यक्षा होत्या. त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची एकूण 117 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्य परिषदेचा पुरस्कार तसेच शिक्षण क्षेत्रातील राजमाता जिजाबाई पुरस्कार यांसारख्या एकूण 95 पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. डॉक्टर विजया वाड यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश यांसारख्या कादंबऱ्या तसेच आपली माणसं, ऋणानुबंध हे कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, त्याचबरोबर झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या तसेच उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी या बालकथा तसेच चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी लेखनसाहित्य त्यांचे प्रसिद्ध आहे. प्रस्तुत पाठात डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याची रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. या पाठाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एक लेखिका दुसऱ्या लेखिकेचं केलेलं कौतुक या पाठात आपल्याला पाहायला मिळते. गिरिजा कीरबद्दल विजया वाड सांगतात, या अतिशय संवेदनशील आणि माणुसकी जपणाऱ्या अशा ह्या लेखिका आहेत. गोरगरिबांची जी वस्ती आहे त्या वस्तींमध्ये जाऊन त्यांच्या मुलांना शिकविण्याचं काम त्या करत असत. अशा प्रकारे दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा विविध माध्यमांतून सहजगत्या लेखन करणाऱ्या गिरिजा कीर यांनी माणुसकी जपत बालवाचक विश्वाला समृद्ध केले आहे. बालकांच्या विश्वातल्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांना गिरिजाबाई बोलकं करतात. प्रस्तुत पाठ वाचताना एखाद्या साहित्यकृतीचा रसास्वाद कसा घ्यावा याविषयी विद्यार्थ्यांना एक नवा दृष्टिकोन मिळतो. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टींच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक जर तुम्हाला खूप आवडलं तर त्यातील कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. मुलांनो, रसास्वादालाच दुसरा शब्द आस्वाद हा सुद्धा वापरला जातो. जर आपण एखादं नाटक, सिनेमा पाहतो, टीव्हीवर एखादा कार्यक्रम पाहतो, ह्या सर्व कलाकृती आहेत. त्यांपैकी बरेच कार्यक्रम आपल्याला खूप आवडतात. मग आपण कार्यक्रमाविषयी मित्रमैत्रिणींमध्ये भरभरून बोलतो. आपण आपल्याला आवडलेल्या गोष्टी आपल्या मित्रमैत्रिणींना घोळून घोळून पुन्हा पुन्हा सांगतो. ते कार्यक्रम इतरांनी पाहावे असे आपल्याला वाटते. आपल्या संपूर्ण कृतीमध्ये आपण त्या कलाकृतीमधील
सर्व चांगल्या गोष्टींचा समरसून आस्वाद घेतलेला असतो. आपल्या त्या वेळेचे संपूर्ण कथन हे एक प्रकारे रसास्वादच असेल. एखादी गोष्ट आवडण्याचे व न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. चिकित्सक म्हणजेच सूक्ष्म निरीक्षण. कोणत्याही साहित्यकृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे होय. आणि हा रसास्वाद कशा प्रकारे घेतात ते आपण आज पाहणार आहोत. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे आवश्यक असतात. 1. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? म्हणजे ते पुस्तक कादंबरी आहे, कथा आहे, लोककथा आहे, परीकथा आहे, बोधकथा आहे, रूपक कथा आहे का पुराणकथा आहे, त्यावर ते अवलंबून असतं. 2. पुस्तकातील व्यक्तिरेखा किंवा त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारी विशेष. 3. व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपल्या आहेत, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याच्या कल्पिलेला स्वभाव आणि त्यांचे प्रत्यक्ष वागणे जुळणारे आहे का? त्याचप्रमाणे 4. कथानक उत्कटावर्धक व आकर्षक आहे का? म्हणजेच त्यामध्ये असलेले अनुभव उत्कटतेने व्यक्त होत आहेत का, हे सुद्धा या रसास्वादात मोडते. जर एखादा काव्यसंग्रह असल्यास तर कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते, त्या अनुसरून भाषा, अलंकार वापरलेल्या आहेत का? म्हणजेच त्यातील प्रसंग उत्सुकता वाढवणारे आहे का? 6. लेखकाची भाषाशैली किंवा वर्णनशैली कशी आहे, म्हणजे ती वाचनीय आहे का? 7. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? 8. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा आशय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मुलांनो, या प्रश्नाच्या अनुषंगाने केलेला विचार रसास्वादामध्ये केला जातो. डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे. त्या म्हणतायत, गिरिजाबाईंनी विपुल लेखन केले आहे. कथालेखिका म्हणून त्यांना साहित्य क्षेत्रात मानाचं स्थान मिळाले आहे. साधारणपणे असे लेखक बालसाहित्याकडे क्वचितच वळतात. गिरिजाबाई मात्र आवर्जून बालकुमार साहित्याकडे वळल्या आणि या क्षेत्रातही त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. गिरिजा कीर यांनी बालकांसाठी नाटिका, चरित्रे, कथासंग्रह अशा विविध प्रकारांत विपुल लेखन करूनही त्यांच्या लेखनात तोचतोचपणा म्हणजेच एकसारखेपणा अजिबात आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचली तर असं आपल्या लक्षात येईल की बालकांच्या विश्वातील चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा गिरिजाबाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात. साधारणपणे लहान मुलांना चमत्कार, अद्भुतरम्य यांवर आधारित कथा आवडतात. पण गिरिजाबाईंनी लोकांच्या या समजावर छेद दिला आणि वास्तवावर आधारित लहान मुलांसाठी बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या काही बालनाटिकांकडे डॉक्टर विजया वाड आपले लक्ष वेधू इच्छितात. त्यांचा इटुकली पिटुकली नाटुकली या नाट्यसंचात आमच्या आपल्या गप्पा-टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, गेले या बालनाटिका त्यांनी 9 ते 12 या वयोगटातील मुलांसाठी
लिहिल्या आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गांसाठी म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेतील अज्ञानी मुले यांच्यासाठी त्यांनी लिहिल्या आहेत. या बालवर्गासाठी त्यांनी ज्या नाटिका लिहिल्या आहेत त्याचे विशेष महत्त्व लेखिकेला वाटते, कारण बालवर्गासाठी साध्या, सोप्या व जोडाक्षरविरहित पुस्तके लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. डॉक्टर विजया वाड यांना गिरिजा कीर यांची विशेष आवडलेली बालनाटिका ती म्हणजे एक अर्ज आहे बाप्पा. या नाटिकेमध्ये एक गंभीर प्रश्न किंवा विषय गिरिजाबाईंनी उत्तम रीतीने मांडला आहे. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातील मोठी माणसं बाहेर गेली आहे आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय म्हणजे आपापसात चर्चा करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग म्हणजे हुकूमत किंवा अधिकार गाजवणे हे त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा आपण अर्जच लिहूया आणि हा अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल. मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकेने खूप छान छान तक्रारी मांडल्या आहेत. तर बघूया की देवबाप्पापुढे ही मुलं कोणकोणत्या तक्रारी मांडतात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांची भांडू लागतात. अगदी या प्रसंगात गंमत आली आहे आणि या नाटिकेला मुलांच्या मनांच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. म्हणजेच छोट्यांप्रमाणे मोठ्यांचेही मन गुंतवून ठेवण्याचे कौशल्य लेखिकेच्या लेखनात आहे. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मनं जिंकण्याचं कौशल्य त्यांच्या नाटिकेत आढळते. या वैशिष्ट्यांमुळेच त्यांच्या बालनाटिका बालकांना आवडतात. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्यिक कृतींकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून गिरिजाबाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्र लिहिली आहेत. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना, सामाजिक बांधिलकीची म्हणजेच समाजाविषयीची आस्था मुलांच्या हृदयात साद घालते. म्हणजेच मुलांच्या हृदयाला आव्हान करण्याचे कार्य करते. त्या म्हणतायत, थोरांनी केलेली कार्य पुढे नेणे हेच त्यांचं खरं स्मारक आहे. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजाबाई कीर लिहितात की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या त्या पित्याचं ऋण कधीही विसरता कामा नये. आजच्या आधुनिक काळातील स्त्रियांनी विविध क्षेत्रात जी उत्तुंग भरारी मारली आहे त्याचे श्रेय महात्मा ज्योतिराव फुले यांना जाते. कारण आपल्याला माहीतच असेल की पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.
स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, ती सुशिक्षित झाली पाहिजे. यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात भिडे यांच्या वाड्यात 1848 साली सुरू केली. या शाळेत येणाऱ्या मुलांना शिकविण्यासाठी प्रथम त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना सुशिक्षित केले. म्हणून गिरिजाबाई कीर म्हणतात की आपल्याला लिहायला वाचायला महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिकवलं. ते आपल्या पित्यासमान आहेत, म्हणून त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाही. ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक या भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ. आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी कोसबा टेकडीवर बालग्राम शिक्षा केंद्र स्थापन केलं. या संस्थेचा लाभ आदिवासी मुलांना मिळावा, त्यासाठी आदिवासी परिसरातील अडचणी लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्याच अंगणात बालवाडी चालवण्याचे उपक्रम सुरू केले. ताराबाई मोडक यांनी सुरू केलेला हा उपक्रम, या उपक्रमाला त्यांना अनुताई वाघ यांसारखा हिरा शोधून काढला. म्हणून विजया वाड म्हणतात, मोठी माणसंच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं आहे त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातील जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव म्हणजेच प्रत्यक्ष कार्यातून मिळणारा अनुभव, शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत, हेच अनुताईचे खरे स्मारक ठरेल. तपस्विनी अनुताई वाघ या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित आहेत. 1945 साली ताराबाई मोडक यांच्याशी त्यांचा परिचय झाला व त्या बोर्डी येथील पूर्व प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. ज्या आदिवासी क्षेत्रात त्या काम करायच्या त्या भागातील मुलांना शाळेत येतं करणं, त्यांच्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करणारे शिक्षण त्यांना देणं, या सर्व गोष्टींवर अनुताईंनी लक्ष दिलं. त्यांचे हे जे कार्य आहे ते आजच्या तरुण पिढीने सुद्धा तसेच पुढे न्यायला हवे, तरच खऱ्या अर्थाने त्यांचे स्मारक बांधल्यासारखे होईल. त्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या चरित्रात गिरिजाबाई म्हणतात, मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत. विभूती लावून ध्यानस्थ, विभूती म्हणजे अंगारा, ध्यानस्थ बसावे लागत नाही. पहाडात जावे लागत नाही. लोकांत राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत होते.
संत गाडगेबाबांच्या चरित्रात गिरिजाबाई मुलांना संदेश देतात की संतपद प्राप्त करण्यासाठी साधूसारखे ध्यानस्थ बसावे लागत नाही किंवा पहाडावर डोंगरावर जावे लागत नाही, तर लोकांमध्ये राहून त्यांच्यामध्ये जनजागृती करावी. लोकांना गाडगेबाबांनी अस्वच्छता, अज्ञान, चमत्कार, अंधश्रद्धा या दृष्टचक्रातून बाहेर काढले. गाडगेबाबांनी लोकांना फक्त केवळ स्वच्छतेचा संदेश दिला नाही, तर ते स्वतः सकाळी हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ करायचे. तसेच लोकांच्या मनात जे अज्ञान, अंधश्रद्धा होती ती कीर्तनाच्या माध्यमातून ते स्वच्छ करीत. गाडगेबाबांनी या कार्यामुळेच त्यांना संतपद प्राप्त झाले. म्हणून गिरिजाबाई म्हणतात की लोकांमध्ये राहून लोकजागृती कशी करावी हे गाडगेबाबांनी दाखवून दिलं, म्हणून ते एक महान संत झाले. अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. अहिल्याबाई होळकर अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण, न्यायमूर्ती व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून मराठ्यांच्या इतिहासात अजरामर आहेत. अगदी 28व्या वर्षी पतीच्या मृत्यूनंतर व त्यानंतर मुलाच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. म्हणूनच गिरिजाबाई म्हणतात की दुःखाच्या अग्नीत त्या होरपळत म्हणजेच जळत होत्या, तरीही त्या शुद्ध सोन्यासारख्या लखलखत होत्या. 28 वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा चालविला. अनेक समाजोपयोगी कार्य केले. मंदिराचा जीर्णोद्धार केला. कर पद्धती सौम्य केली. नदीला घाट बांधले. वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले. अन्नछत्रे उघडली. विहिरी खोदल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया बांधल्या. धर्मशाळा, आश्रमशाळा बांधल्या. जनावरांसाठी डोण्या बांधल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. हकीम, वैद्य नेमले. त्या सणासुदीला अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसांत घोंगड्या वाटत. त्यांच्या धर्मपरायणतेला देखील मर्यादा नव्हती. म्हणून त्यांचे नाव आसेतू हिमालय घेतले जाते. प्रजेला त्यांनी मुलांप्रमाणे मानले. दानधर्म करीत इतरांसाठी जगल्या, अगदी एखाद्या दीपस्तंभासारखे. दीपस्तंभ म्हणजे अथांग सागरात दिशादर्शक करण्याकरिता उंच मनोऱ्यावर उभारलेला मनोऱ्यावरचा खांब, जो वाट चुकलेल्यांना, जहाजांना मार्गदर्शन करतो. तशाच प्रकारे अहिल्याबाईंनी देखील वाट चुकलेल्यांना मार्गदर्शन केले, म्हणून त्यांचे जीवन गंगाजळासारखे निर्मळ होते. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम म्हणजेच विशिष्ट अशी दिशा दिली आहे. गिरिजाकीर यांनी बालकांसाठी विपुल कथा लिहिल्या. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. निर्वाळा म्हणजे खात्री देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो, कारण त्याच्याजवळ ऑपरेशनसाठी पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत एक चिठ्ठी असते.
प्रिय आनंदा, सोबत 2,000 रुपये पाठवतोय. आईचं औषधपाणी नीट कर. मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील. आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित नवल वाटणारे आहे. या कथेमध्ये मधू आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला तयार होतो. चोरी करणे हा त्याचा उद्देश नसून आईचे प्राण वाचवणे हा त्याचा उद्देश असतो. म्हणून ही कृती त्याच्या संवेदनशीलतेची साक्ष देते. या कथेतून मधूच्या प्रामाणिकतेचे दर्शन ज्याप्रमाणे घडते त्याचप्रमाणे माणुसकीचे दर्शनही या कथेतून घडते. पुढे फुलं फुलवणारा म्हातारा. या पुस्तकातील याच नावाची पहिली कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे, स्वैर अनुवाद म्हणजे मुक्त भाषांतर, याचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. फुलं फुलवणारा माणूस ही खरं तर मूळची जपानी कथा आहे, पण या जपानी कथेचे गिरिजाबाई यांनी मराठीत अनुवादन केले आहे. बालकादंबरी हे कथेचे पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला. झंप्या बघता बघता बालकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. नंतर येडबंबू ढब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. ढब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात, तेव्हा ढब्बू त्यांना नाही म्हणतो, पण आई म्हणते, तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये. सर्वांवर प्रेम करावे. ढब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी, वामकुक्षी म्हणजे दुपारच्या वेळी जेवणानंतर घेतलेली छोटीशी झोप घेत असतात. त्यावेळी आईने वह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांचा आवडावा असा आहे. येथे ढब्बूचा विचित्रपणा दिसतो, पण त्याचा दातृत्वभाव मनावर प्रभाव टाकतो. त्याचा भोळेपणा, आईची त्याने लक्षात ठेवलेली गोष्ट, गरिबांवर प्रेम करण्याची वृत्ती. म्हणून येडबंबू हे शीर्षक कादंबरीचे विनोदी स्वरूप स्पष्ट करणारे आहे. गिरिजाबाईंनी विपुल लेखन केले. कथा लेखिका म्हणून साहित्याच्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळविले. कथेच्या माध्यमातून बालमनावर ते मानवतेचे संस्कार करतात. चरित्रातून मुलांना प्रभावी संदेश देतात. त्यांच्या कथा कादंबऱ्या या मुलांच्या भावविश्वाशी जवळीक साधणाऱ्या आहेत. अशा या गिरिजाबाईच्या लेखने त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. शेवटी धन्यवाद.